जिथे बनवायच्या धावा 43 या मॅच मध्ये. गोलंदाज करण लहाने आणि स्ट्राइक इनला फलंदाज सुनील. पहिला चेंडू ऑन साइडला शॉर्ट आर्म पूल पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती दमदार सुरुवात, चौकार. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, कट करतात, गॅप मधून चेंडू चाललाय बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने आणि सीमारेषेच्या बाहेर बॅक टू बॅक येतोय. हा दुसरा चौकार. या पुढच्या सामन्यामध्ये बी स्पोर्ट्स बल्ल्यानी या संघाने टॉस जिंकून बॅटिंग स्वीकारली आहे आणि राया संघाला फिल्डिंग साठी इन्व्हाइट केलेला आहे. सामना 4 षटकांचा असेल. ऑन साइडला लॉफ केलाय, गॅप मधून चेंडू चाललाय, मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर सलग चाललाय. हा तिसरा चौकार. पुन्हा एकदा पुल करतायत, पुन्हा एकदा स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर सलग चालाय. हा चौथा चौकार. सलग 4 चेंडू आणि 4 चौकार. विक्रम होईल का 6 चेंडू 6 चौकार मारण्याचा? सुनील केवणे रन मशीन भूमी 11 ढवलेपाडा संघ आपण पाहतोय. आणि क्या बात आहे, ग्लोरियस स्ट्रोक स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. ढवलेपाडा गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँड स्ट्रोक षटकार. धावसंख्या आहे 22. एकाच विभागातील हे 2 संघ आहेत, अनेक वेळा आमने सामने आलेले आहेत. परफेक्ट यॉर्कर चेंडू आहे, ऑन साइडला खेळतायत, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, बॅकअप साठी फिल्डर येतील तोपर्यंत मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 23. 18 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी बनवायच्या धाव 20. इम्प्रोवाइजिंग स्ट्रोक, क्या बात है, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. फाइन लेग सीमारेषेच्या बाहेर. बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी अब हमारी. चौकार. ओव्हर द विकेटने
अजून एक तडाखा इन टू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट. वाईडिश लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, सीमारेषेच्या बाहेर षटकार. धावसंख्या आहे 33 आणि वैयक्तिक 33 धावा बनवलेली आहे सुनील केवणे यांनी. पहिल्या मॅच मध्ये नाबाद 35 धावा, या मॅच मध्ये नाबाद 33 धावा. आतापर्यंत 10 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. नाराज आहेत कासगाव टीमचे समर्थक देखील. परतीची वाट त्यांनी देखील घेतलेली आहे कारण की 10 धावा इथून बनवायच्या आहेत. 16 चेंडू शिल्लक. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. चला राया संघ यानंतर फिल्डिंग लावून घ्यायची आहे लगेचच. राया आणि बल्ल्यानीची बॅटिंग आहे. साजिद भाई गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. बॅटच्या टो एंडला चेंडू लागतोय आणि सीमा रेषेच्या बाहेर चौकार येतोय. सुनील केवणेच्या बॅट मधून. सुनील केवणेला थांबवणं कठीण झालेलं आहे या मॅच मध्ये. जिंकण्यासाठी 6 धावांची गरज या मॅच मध्ये आहे. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. फिंगर रोल केले होते. डॉट बॉल येतोय. अजूनही 6 धाव बनवायचे आहेत. 14 चेंडू शिल्लक. 37 धावा धावफलकावरती आहेत आणि आपल्या स्टाईलने हा सामना फिनिश केलेला आहे. सामना जिंकलेला आहे. जगन्नाना पाटील पुरस्कृत भूमी 11 जय हनुमान ढवलेपाडा संघाने एकतर्फी हा सामना जिंकलेला आहे. अभिनंदन. 43 धावांची नाबाद इनिंग साकारली आहे या मॅच मध्ये. सुनील केवणे पुन्हा एकदा मॅन ऑफ द मॅच. चला फिल्डिंग लावून घ्यायची आहे आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट सुनील केवणे. भूमी 11 जय हनुमान ढवलेपाडा या संघाने सलग 2 सामने जिंकलेले आहेत आणि ढवलेपाडा टीमला एक सूचना असेल. आता मात्र सोमवारी तुमचा सामना होईल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे आणि तो किती वाजता होईल आयोजक तुम्हाला कळवणार आहेत. सुनील दादा आपण या मॅन ऑफ द मॅच. 43 धावांची नाबाद इनिंग साकारलेली आहे सुनील केवणे यांनी. पहिल्या मॅच मध्ये नाबाद 35, या मॅच मध्ये नाबाद 43. करण धुळे यांची स्पर्धा असेल ती लकी आहे सुनील केवणे यांच्यासाठी कारण की मागच्या वर्षी बाईक चे मानकरी होते या स्पर्धेमध्ये. चला ओमकारजी शेट्टी यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅच. चला योगराज बुटेरे सरांच्या शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅच. सुनील दादा अभिनंदन. वेल प्लेड. सचिन दादा आपलं देखील अभिनंदन आणि अभिनंदन जगन्नाना पाटील यांचं. सोमवारी सामना असणार आहे. वेळ आयोजक कळवतील तुम्हाला. चला 4 षटकांचा सामना आहे. RCC राया आणि बी स्पोर्ट्स बल्ल्यानी.
फैजल शेख यांचा संघ आहे जे गोरेगावचे आहेत, पुरस्कर्ते RCC राया या संघाचे. आणि दुसऱ्या बाजूला मुबीनबाई गुजर, साजिदबाई रईस यांचा संघ आपण पाहतोय बी स्पोर्ट्स बल्ल्यानी. चला सामना सुरू होतोय. गेम ऑन. पहिला चेंडू बिगिट लॉंग ऑन, सीमा रेषेच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती भव्य स्वागत, षटकार. अप्पू कुंगले आणि सूरज भगत हे खूप चांगले मित्र आहेत, परंतु ते मैदानाच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय अप्पू कुंगलेचं. षटकार येतोय. लाईन पाहावी लागणार आहे. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती आहेत. राय संघ आपण स्पीडअप करायचा आहे. 7 धावा धावफलकावरती आहेत. बॅटची गडा गॅप मधून चेंडू चाललाय. थर्डमॅनच्या दिशेने सुलतान चेस करतायत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. थर्डमॅन सीमा पार, चौकार. क्या बात आहे. गोलीच्या वेगाने सीमा रेषेच्या बाहेर. स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, दणदणीत खणखणीत चौकार. बॅक टू बॅक येतोय. हा दुसरा चौकार. धावसंख्या 4 ने पुढे जाईल. 15. फुलटॉस चेंडू आहे. कॅप शोधू शकले नाहीयेत. अरमान आहेत डीप मध्ये, त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 16. ऑन साइडला फ्लिक केलाय, पाठवलाय स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. टायमिंग बेमिसाल. षटकार. सो मच. राया संघ इन ऍक्शन मध्ये आहे आणि राया संघाला शुभेच्छा येत आहेत. व्हॉइस ऑफ राया, राया गावचे अप्रतिम समालोचक राजू जाधव सर हे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे. परंतु अप्पू कुंगलेला टार्गेट केलं जात आहे या मॅच मध्ये. फुलटॉस चेंडू मिडॉनच्या वरून लॉंग ऑन, सीमा रेषेच्या बाहेर चौकार. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 26 धावा. राहुल चव्हाण सरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं आहे. ओमकारजी शेट्टे, चला या पुढील इनिंग मध्ये त्यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. मला मॅनेजमेंट कमिटी आपल्याला बोलवते.
धावसंख्या 26 आहे माईज. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, पहिला चेंडू आलाय डॉट बॉल. करण धुळे यांना विनंती असेल क्या बात आहे. माईस कुंगले या सीझन मध्ये खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. ओमकारजी शेट्टी, तुमच्या माहितीसाठी जेव्हा जेव्हा राया संघ अडचणीमध्ये असतो तेव्हा तेव्हा ते धावून येतात आपल्या टीमसाठी. माईस कुंगले याही मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करतात, कारण की अप्पूच्या षटकामध्ये तब्बल 26 धाव बनवल्यात. माईस परफेक्ट यॉर्कर ड्राईव्ह करतायत अलोंग द कार्पेट. चेंडू चाललाय लॉंग ऑफच्या दिशेने. एक धाव झाली कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाव मिळत आहेत त्या चेंडूवरती. करण होते. तीन धावा असतील या चेंडूवरती. यस, धावसंख्या आहे 29. माईज ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत आणि एकच धाव मिळत्या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 30. 30 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे. 4 षटकांचा सामना. RCC राया विपक्ष आपण पाहतोय बी स्पोर्ट्स बल्ल्याने. या दोन संघांमध्ये दोन्ही संघ टिटवाला विभागातील आहेत. दोन्ही संघ अनेक वेळा आमने सामने आलेले आहेत, त्यामुळे एकमेकांना एकमेकांचे डावपेच माहिती आहेत. सूरज भगत फुल टॉस चेंडू बॅटची कडा लागतीये. धाव घेण्याचा प्रयत्न नाही. आलाय हा डॉट बॉल. काय गोलंदाजी होती या षटकामध्ये. 5 चेंडू फेकलेत, अवघ्या 4 धावा खर्च करतोय माईस कुंगलेने. या मॅच मध्ये RCC राया संघाला कमबॅक करून दिलेला आहे. पी स्पोर्ट्स बल्ल्याने या संघाने सुरुवात अप्रतिम केली होती. अंतिम चेंडू शिल्लक आहे या षटकातील. डेट चेंडू घोषित करतायत. नेरल वरून सलमान कुंगले यांच्या माध्यमातून शुभेच्छा येत आहेत राया या संघाला. ऑन साइडला विकेट, त्याला पाठवलंय लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. षटकार येतोय सूरज भगतच्या बॅट मधून आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 36. धावसंख्या आहे 36. 36 धावा. अरमान येतोय. परफेक्ट यॉर्कर चेंडू आहे. ड्राईव्ह करतायत. एक धाव झाली कंप्लीट. अप्पू फार वेगाने येतो चेंडूवरती. दुसरीचा प्रयत्न आहे. दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिळतील चेंडूवरती एकूण धावा 2. धावसंख्या 38. 38 धावांची पार्टनरशिप बनवली आहे या मॅच मध्ये.
बिग हिट लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर चौकार षटकारांची आतिषबाजी सुरू आहे. शाकिब आणि सूरजच्या माध्यमातून शाकिबने ठोकलाय षटकार. संख्या आहे 44 धावा. 44 धावांची पार्टनरशिप बनवली आहे या मॅच मध्ये. ऑन साइडला खेळतायत. डीप मध्ये फिल्डर आहेत. माईस फार वेगाने येतोय. चेंडूवरती उचलेल फेकेल तोपर्यंत या 2 धाव पूर्ण होत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 46 46 धावा. सेहेचाळीस धावांची पार्टनरशिप बनवली आहे. मुबीन गुजर देखील भरपूर आनंदित आहेत. ज्याप्रमाणे खेळ झालेला आहे या मॅच मध्ये 20 स्पोर्ट्स बल्ल्याने या संघाचा डॉट बॉल येतोय. धावसंख्या आहे 46 46 धावा. ऑन साइडला लॉफ करताय क्षेत्ररक्षक आहेत माहीस कुंगलेने. पायाने हा चेंडू अडवलेला आहे. एकच धाव मिळते या चेंडूवरती. धावसंख्या आहे धावफलकावरती 47. एक चेंडू शिल्लक आहे. पाण्याची मागणी केली आहे. धावसंख्या 47. सूरज भगत खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे. राज भोईर कडून शुभेच्छा येतात वरपचे. सूरज भगत यांच्यासाठी अत्यंत जवळचे मित्र आहेत. अपू कुंगले असतील. सूरज भगत आमचे फुरकान पावले देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. आज खऱ्या अर्थाने ते नाही आहेत. बिग सपोर्टर आहेत राया संघाचे. बॅट अँड पॅडच्या मधून खेळून काढला हा चेंडू. त्याच्यावरती मिळते एक धाव या चेंडूवरती. आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 48 धावा. राया संघाला शुभेच्छा येत आहेत. मुंटू कुंगले आणि अख्तर कुंगले यांच्या माध्यमातून शुभेच्छा येत आहेत. ते देखील युट्यूबच्या माध्यमातून सामन्याचा आनंद घेत आहेत. आमचे रॉफ कुंगले 48 धावा 48 3 षटकांच्या समाप्तीनंतर. दोन्ही संघांमध्ये मैत्रीचे संबंध आहेत ते मैदानाच्या बाहेर. ग्राउंड मध्ये खऱ्या अर्थाने प्रतिस्पर्धी आहेत एकमेकांचे. गोलंदाज या अंतिम षटकामध्ये येतात. करण जो संघ जिंकेल तो संघ ढवलेपाडा या टीम समोर फाईट करेल. जगन्नाना पाटील ते देखील टिटवाल्याचे आहेत. आणि हे 2 संघ देखील टिटवाल्याचे आपण पाहतोय. ढवलेपाडा या टीमला पुरस्कृत केलेला आहे जगन्नाना पाटील यांनी मांडा टिटवालाचे. उद्यापासून मांडा प्रीमियर लीग देखील सुरू होत आहे. करण स्टँड अँड डिलिव्हर परंतु क्षेत्ररक्षक आहेत आणि अप्पूने अप्रतिमा झेल पकडलेला आहे. लॉंग ऑन ला होते. झेल पकडण्यासाठी लॉंग ऑफला आले
आणि सुरेख झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद. विकेटचं बदन. सूरज भगत बॅक टू द पवेलियन. विकेट मिळवले करणने. रोशन भगत न्यू बॅट्समन येतोय बॅटिंग करण्यासाठी, ज्याने पहिल्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती. ऑन साइडला पिकअप स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहेत आणि हा झेल पकडलेला आहे डीप मध्ये. यशने फलंदाज झाले बाद. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज करण. कमबॅक करण्याचा प्रयत्न सुरू आहे आरसीसी राया संघाचे. या मॅच मध्ये सिराज येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. ऑन हॅट्रिक करण. हॅट्रिक बॉल. हॅट्रिक बॉल आहे. बॅटच्या आतलीकडे लागते. डायरेक्ट हिट. डायरेक्ट हिट. एक धाव तर कंप्लीट झालेली आहे आणि एकच धाव मिळणार आहे. अपील करतायत रनआउटची. आणि मिळते एक धाव. धाव संख्या 49 49. पुन्हा एकदा मिस्टामिंग. पुन्हा एकदा झेलची शक्यता असेल. माईज आणि माईजने हा झेल पकडलेला आहे. करणने या षटकामध्ये आतापर्यंत 3 विकेट घेतलेले आहेत आणि करणने या मॅच मध्ये आरसीसी राय संघाला कमबॅक करून दिलेला आहे. काय गोलंदाजी सुरू आहे या अंतिम षटकामध्ये. पहिल्या 3 षटकांमध्ये 48 बनवल्या होत्या आणि या चौथ्या षटकामध्ये धावा येत नाहीयेत. 4 चेंडू फेकलेत, अवघी एकच धाव आली आहे. दोन चेंडू शिल्लक. ऑन साइडला बिग हिट.
त्याला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर आणि पंचांचा इशारा येतोय षटकार. सोमाय धावसंख्या आहे 55 धावा. चला सामना स्पीडअप करा. राया संघ अंधार होत चाललेला आहे. तुम्हालाच बॅटिंग करावी लागेल सेकंड इनिंग मध्ये. अंतिम चेंडू शिल्लक. फैजूने हा षटकार लगावलाय. फुल टॉस चेंडू आहे. ड्राईव्ह करतायत. डीप मध्ये फिल्डर आहेत. माईस एक धाव झाली कंप्लीट. धावबादची संधी आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिळतील्या चेंडूवरती धावा 2. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 57 आणि 58 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे या मॅच मध्ये. बी स्पोर्ट्स बल्ल्यानी या संघाने राया संघासमोर. चला फिल्डिंग लावून घ्या आपण सूरज. चला अपू. चला फिल्डिंग लावून घ्या. विनंती असेल बल्ल्यानी या संघाला. साजिदभाई रईस, जाकीरभाई, मुबीनभाई यांचा हा संघ आपण पाहतोय. बी स्पोर्ट्स बल्ल्यानी आणि त्यांना फाईट करतोय फैजल शेख गोरेगावचे पुरस्कर्ते आहेत आरसीसी राया संघाचे. 58 धाव बनवायचे आहेत. चला राया टीम कामरान अंधार होत चाललेला आहे. बॅट्समन पाठवा. अठ्ठावन्न धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये आणि ऐकूया आपण आवाज पुन्हा एकदा बदलापूरचा आवाज, मानकिवलीचा. आमचे अत्यंत जवळचे मित्र राहुल चव्हाण सर यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या या दुसऱ्या सत्रामध्ये. जो संघ हा सामना जिंकेल त्या संघाला सोमवारी यावं लागेल ढवलेपाडा टीम समोर खेळण्यासाठी. थँक्यू सो मच रोशनजी. संती सरांचा आवाज आपण या खेळामध्ये ऐकला. 58 धावांचं टार्गेट या बातमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आणि आता चांगली सुरुवात पाहायला मिळते आहे.
कामरान आणि अप्पू ही जोडी पाहायला मिळते 5 धाबा. हा फटका चांगला आहे, क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. चौकार आलाय. अजून एक चांगला फटका स्कोअर लेगला, क्षेत्ररक्षाच्या बाजूने काढलाय. अखेर बॉल चाललाय दन 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 करत सीमारेषा पार, चौकार. चौकार आलाय. धावफलक वेगाने पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोर बरोबर तुम्हाला पाहायला मिळेल 13 धाबा, 3 बॉल 3 चौकार. अप्पूच्या बॅटमधून जागेवर खेळण्याचा प्रयत्न होता, इनफिल्डच्या वरने उडवण्याचा प्रयत्न, टप्पा पडला, स्विंग होते, बॉल निघून चाललाय रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल ची समाप्ती तुम्हाला पाहायला मिळेल. या बाद मध्ये आता 3 बॉल वरती 3 चौकार आल्यानंतर कमबॅक करतोय. बॉलिंग ट्रॅक वरती फैजू. ओव्हर नंबर 1 चा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. हा फटका चांगला, इथे देखील ऑन साइडला खेचलाय. लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये खेळाडू पोहोचतोय. हातामध्ये बॉल पडलाय, परंतु अखेर कॅच ड्रॉप. सिंगल धाव इथे मिळतीये. आणि बाबा खेचायचं होतं, नाही जमलं, प्रॉपर बॅट वरती बॉल नव्हता, त्यामुळे तुम्ही पाहता एक सिंगल इथे मिळतीये. आणि सिंगलच्या साथीला धावफलक देखील आता स्कोर बरोबर पुढे सरकत असताना 14 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. विश्वनाथ धुळे आमच्या सोबत जोडले गेले स्कोररच्या भूमिकेत. आणि चांगले आमचे मित्र देखील आहेत, कारण एकाच वर्गामध्ये आम्ही शिकलोय, या शंकात नाहीये. धावफलक टीमची टोटल स्कोर बरोबरती 15, या आकड्यावरती 14 धाबा असावी. 14 धाबा स्कोर कार्ड वरती जोडले गेल्यात. आक्रमक पवित्रा घेतला या बाद मध्ये. ओव्हर नंबर 1 चा खेळ आता संपन्न झालाय. ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती सेफ. षटक क्रमांक 2 सेफला तुम्ही पाहता. आजच्या दिवसातील ही अंतिम मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. आज खरं तर थोडासा उशीर झाला सकाळच्या सत्रामध्ये मॅच सुरू करण्यासाठी, कारण पाहुणे थोडेसे उशिराने दाखल झाले, त्यामुळे थोडासा वेळ आज घेतलाय जरूर. परंतु पुन्हा एकदा यावेळेस फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचतोय स्कोअर लेगच्या क्षेत्रामध्ये. एक टप्पा घेतला आणि अखेर बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, येतोय चौकार. ड्राईव्ह केला ऑन साइडला, अडवा बाट घेतला, लॉंगॉनला खेळाडू उपस्थित. एक सिंगल तिथे मिळते. फंबल झाले जरूर, परंतु पुन्हा एकदा बॉलला तो फेक करतील. एक चिक्की सिंगल, एक पटी जाईल. सिंगलच्या साथीला धावफलक आता स्कोर बरोबर ती पुढे सरकत असताना टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळेल 19 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. पहिल्या बॉलवरती चौकार आला, पुढच्या बॉलवरती एक सिंगल. अडवा बाट घेतलाय, मिड विकेटला खेळाडू उपस्थित. एक चिकी सिंगल. सिंगल डबलचं क्रिकेट आता तुम्हाला जरूर पाहायला मिळेल, कारण दोन्ही फलंदाजाला चांगल्या प्रकारे माहिती आहे या मॅच मध्ये सिंगल डबलला देखील प्राधान्य द्यायला हवं, कारण चौकार षटकार मारत असतानाच आपण हा सामना जिंकू शकत नाही होत. तर इथून चांगला क्रिकेट खेळावं लागेल या मॅच मध्ये, कारण टार्गेट थोडस मोठं आहे. 58 धावांचं टार्गेट.
जरूर या मॅच मध्ये तुम्हाला पार मिळेल आणि त्यात लक्षाचा पाठलाग करत असताना आतापर्यंत पहिल्या ओव्हर मध्ये 14 आल्या, तर दुसऱ्या ओव्हर मध्ये आतापर्यंत 3 बॉल मध्ये आपण पाहतोय जबरदस्त 6 धाबा धावफलकावरती इथे जोडल्या जातील. राऊंड द विकेट. हाफ ट्रॅकर खेचला ऑन साइडला डीप मधून खेळाडू पोहोचतील. प्रॉपर बॅटवरती नव्हता बॉल, क्षेत्ररक्षक फंबल झाले. 2 धाबा एकपटाचा प्रयत्न होतोय आणि अखेर या 2 धाबा इथे चित्त्याच्या चपळाईने पूर्ण केल्या जातील. 2 धाब्याच्या साथीनं धावफलक स्कोरबोर्ड वरती आता पुढे सरकत असताना 22 धाबा धावफलकावरती जोडले जातील. आज भरपूर चांगली साथ विश्वनाथ उमेश धुळेची लाभली आहे, कारण एक स्कोरर ज्यावेळेस चांगली माहिती पोहोचवतोय आमच्यापर्यंत तीच माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, त्यामुळे त्याचंही नावात उल्लेख बाय धाबा. ओमकारजी शेट्टी सर देखील आज या स्पर्धेमध्ये जोडले गेलेत. त्यानंतर आपण पाहिलं खरं तर तिन्ही नामांकित पंच त्यांच्याही नावाचा उल्लेख व्हायला हवा. फटका फसलाय, क्षेत्ररक्षक पोहोचतोय आणि अखेर अप्पू कुंगलेला मैदान सोडावं लागेल. धक्का पहिला, फलंदाज बाद. विष्णू शिंदे नाबाद सर्व काही. विष्णू शिंदेच्या अगेन्स्ट माईज कुंगले. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय माईज कुंगले. तुम्ही पाहताय सैफला, तुम्ही पाहताय बॉल ट्रॅक वरती दाखल होत आहे राऊंड द विकेट न. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, फटका चांगला आहे. इथे धाबा देखील चांगला मिळतील. दन 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 करत बॉल चाललाय. सीमा ऋषभ पवार माईच्या बाटपदून येतोय चौकार. या मॅचमध्ये अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक, तर जिंकण्यासाठी अजूनही 32 धावांची गरज. बारा बॉल 32 धावांची गरज या मॅच मध्ये. बॉडी ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 अयान अयाज. पहिला बॉल खेचला ऑन साइडला बराच काळ. चेंडू हवेमध्ये तरंगला आणि अखेर चालला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, त्यामुळे झटका लागतोय अजून एक मोठा टीम राया संघाला. फलंदाज बाद. विष्णु शिंदेला माहिती आहे जितना हिलेगा उतना मिलेगा, कंबर और पैसा. नवीन बॅटर मैदानावरती सौबान दाखल झालेत आणि अखेर यस्त्या उद्ध्वस्त जसे दाखल झाले तसे मैदानाच्या बाहेर. फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानावरती अरमान.
अरमान राऊंड विकेट. नवीन बॅटर अरमान दाखल झालेत. अरमानचा फटका देखील फसलाय. स्क्वेअर लेगला खेळाडू पोहोचेल आणि एक चांगला झेल तिथे टिपलाय. त्यामुळे अरमानला देखील मैदान सोडावं लागेल. अजून एक विकेट हॅट्रिक तुम्हाला पाहायला मिळते. सलग 3 बॉल 3 फलंदाज बाद. कडे गेले. या वेळेला देखील लेगस्टिकच्या वरून दोन्ही बॅटर एका एंड वरती आणि आता अपघात निश्चित होता. फलंदाज बाद. चौथ्या बॉलवर ते चौथी विकेट मिळाली आहे. चौथी विकेट मिळाली आहे या मॅच मध्ये. पाचवा बॉल टर्न केला ऑन साइडला. डीप मधून लॉंगाला खेळाडू पोहोचतो. एक सिंगल बेल. सिंगल पेक्षा जास्त काही नाहीये. सिंगलच्या साथीने धावफलक हळूवारपणे पुढे सरकत असताना यश आता दाखल झालेत. ओव्हर नंबर 3 चा खेळ तुम्हाला पार मेल प्रगती पथावरती असताना इथे देखील वन मोर डॉट बॉल. शेवटचे 6 बॉलचा खेळ आता शिल्लक आणि संदेश कंठे आम्हाला माहिती पोहोचू देईल 6 ओव्हर मध्ये किती धावांची गरज आहे. 6 बॉल 31. कारण 32 ची गरज होती. फक्त एकच धाव खर्च केली आहे बॉलर अयाज न. त्यामुळे आता 6 बॉल 31 धावांची गरज. सहा बॉल. पहिला बॉल खेचला ऑन साइडला. माईज च्या बॅटमधून बॉल जाईल मिड विकेटला. सीमारेषा पार. षटकार. सहा बॉल 31 ची गरज असताना पहिला बॉल वरती षटकार डोकलाय. धावफलक वगैरे पुढे सरकतोय. आता या मॅच मध्ये 5 बॉलचा खेळ शिल्लक 25 धावांची गरज आहे. या वेळेला लाईन चेक करावी लागेल. पंच हळूहळू वळतायत. सांगतायत व्हाईट बॉलचा इशारा तुम्हाला पाहायला मिळेल. मायकल जॅक्सन प्रमाणे खरं तर हा इशारा तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव मिळतीये.
अजून या मॅच मध्ये आपण पाहतोय 24 धावांची गरज. या वेळेला देखील हा फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक उपस्थित, सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न देखील नाहीये. एक चांगला डान्स जर आला तर अजून एक पारितोषिक आहे. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय खर तर आमचे जे बल्ल्यानीचे रायाचे आमचे सपोर्टर आहेत त्यांच्या माध्यमातून कॅश प्राइज इथे घोषित करण्यात आला, त्यामुळे चांगला डान्स येणं इथे जरुरी आहे. अजून एक चांगला फटका, हा बॉल देखील जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 2 बॉल आपण पाहतोय, 3 बॉलचा खेळ संपन्न झालाय, त्यामुळे धावफलक जाऊन पोहोचलाय टीमची टोटल स्कोर बरोबर ते आतापर्यंत धावा. ओटी भरली आहे त्यामुळे टेन्शनच नाहीये. आज सर्व प्रकारचे डान्स तुम्हाला बार भेटतील. 3 बॉल 17 धाबाची गरज. क्या बात है, आज चंद्राप्रमाणे खर तर व्हाईट बॉल आलाय. कथ्थक डान्स प्रमाणे हा व्हाईट इथे देण्यात आलाय, त्यामुळे अजूनही 16 धाबाची गरज. 3 बॉल 16 धाबाची गरज या मॅच मध्ये. मागील ओव्हर मध्ये फक्त सिंगल आली, अन्यथा काही धाबा येऊ शकल्या असत्या, चांगली फाईट मिळाली असती. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, फटका हा देखील लाजवाब आहे. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 2 बॉलचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये. 2 बॉल मध्ये 12 धाबा चेस करावा लागतील आरसीसी राया. या मॅच मध्ये 12 धाबाची गरज आहे. 6 बॉल मध्ये आपण पाहिलं होतं खर तर 31 धाबाची गरज असताना येऊन ठेपलाय सामना. तुम्हाला पार मिळेल. 19 धाबा इथे जोडले गेले, त्यामुळे 2 बॉल 12 धाबा चेस करावे लागतील या मॅच मध्ये. धाबे आता धर आणले असतील टीम राया संघाची देखील. या मॅच मध्ये आपण पाहतोय 2 बॉल 12 ची गरज असताना एक षटका जर आला ना तर मॅच मध्ये रंगत वाढेल. मॅच कोई भी जीतो अंदर कोई नहीं जाएगा, हे चित्र आपण पाहिलंय. बिग हिट करण्याचा प्रयत्न, फटका फसला आणि अखेर 2 बॉल मध्ये 12 धाब्याची गरज असताना सुटकेचा मोकळा निश्वास आता बल्ल्यानीकरांनी देखील सोडलाय, त्यामुळे तुम्ही पाहता 1 बॉल 12 धाब्याची गरज. शेवटचा 1 बॉलचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये. 12 धाब्याची गरज आहे. चला स्पीड अप करा. शेवटचा बॉल आणि इथे सामना जिंकलाय टीम बल्ल्यानी संघानं. अभिनंदन टीम बल्ल्यानी, तर हार्डलक टीम आरसीसी राया. या समार्थ मॅच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. अभिनंदन बल्ल्यानी टीम, अभिनंदन बी स्पोर्ट्स बल्ल्यानी आणि आमचे मुबीन भाई, आपले अभिनंदन या स्पर्धेच्या माध्यमातून. खूप चांगला खेळ तुम्ही या स्पर्धेमध्ये दाखवला, त्यामुळे आता भारत मॅच.
या मातमध्ये आपण पाहिलं खरं तर 25 धाबा आल्या जरूर, परंतु 6 बॉल मध्ये फक्त एकच धाव खर्च करणारा या सीझन मध्ये नवी हॅट्रिक आयाची झाली आहे, त्यामुळे या स्पर्धेमध्ये देखील विकेट हॅट्रिक घेत असताना आपण